नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजना या योजनेचा जर अर्ज मराठीतून भरला आहे का लाडकी बहीण योजनेचा अर्ज तर रद्द होणार, शासनाच्या या नव्या नियमाने महिलांची धावपळ, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज तुम्ही जर मराठीत भरला असेल तर तो रद्द होणार का, हे शासनाचा नवा नियम काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, मराठीतून भरला आहे का लाडकी बहीण योजनेचा अर्ज तर होणार रद्द, शासनाच्या नव्या नियमाने महिलांची धावपळ। बघा, राज्य सरकारने जाहीर केलेल्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अनेक संभ्रम या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। यापूर्वी मराठीमध्ये अर्ज दाखल करण्यात आले, मात्र आता फक्त इंग्रजीमध्ये भरण्यात येणार अर्ज ग्राह्य धरणार नाहीत अशी माहिती समोर येत आहे। म्हणजे आता जे यापूर्वी मराठीत अर्ज दाखल केलेला आहात त्यांना एडिट करायची काहीच गरज नाही, पण इथून पुढे एक दक्षता आपल्या सर्वांना घ्यायची आहे। इथून पुढे आपल्याला इंग्रजीमध्ये आपल्याला अर्ज या ठिकाणी दाखल करावा लागणार आहे। बघा, संपूर्ण महिला वर्गामध्ये या ठिकाणी नाराजी देखील व्यक्त होत आहे। राज्य शासनाने महिला वर्गाला खुश करण्यासाठी सुरू केलेल्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जामध्ये हर रोज नवनवीन बदल शासनच करू लागल्याने महिला वर्गांमध्ये या योजनेबाबतच आता मोठा संभ्रम या ठिकाणी निर्माण झालेला आहे। कालपर्यंत ठीक होता, जे मराठीमध्ये अर्ज भरलेला आहात ते यापुढे म्हणजे कालच्या घडीपासून या अगोदरचे जे अर्ज आहेत ते अप्रूव्ह होणार आहेत, परंतु इथून पुढे आधार बेसवरती जे काही स्पेलिंग आहे ते व्यवस्थित बघून अर्जदारांनी इंग्रजीमध्ये फॉर्म भरायचा आहे। बघा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील या महिला वर्गाला रक्षाबंधनाची भेट म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली। तसेच या रक्षाबंधनाच्या दिवशी पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 ते 3000 रुपये जमा केले जाईल असे आश्वासित केल्याने राज्यभरात महिला वर्गाची या योजनेचे अर्ज भरण्यासाठी आजही धावपळ सुरू असल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे। बघा, सुरुवातीला सदर योजनेचे जे फॉर्म आहेत ते शासनाने जाहीर केले, त्यामध्येही शासनाने 2 वेळा बदल करून नवीन अर्ज भरण्याचे आवाहन केले। सदरचे अर्ज भरण्यासाठी महिला वर्गाच्या लांबच लांब रांगा सेतू केंद्राबाहेर लागल्याचे सर्वांनी पाहिले आहे। त्यानंतर सदरचे अर्ज हे अंगणवाडी सेविकांकडे भरावे असेही नमूद करण्यात आले। तर सदरच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक महिलेचे आधार कार्ड अपडेट असणे व ते बँक खात्याला लिंक असणे हे बंधनकारक असल्याचे जाहीर देखील करण्यात आल्याने आजही गावोगावी बँकेच्या बाहेर व आधार केंद्राबाहेर महिलांच्या रांगा दिसून येत आहेत। एवढे व्याप करूनही आजवर हजारो महिलांनी आपले ऑनलाईन व ऑफलाईन असे अर्ज भरले आहेत। अशातच मुख्यमंत्र्यांनी या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 19 ऑगस्ट रोजी जुलै व ऑगस्ट असे दोनही महिन्याचे 3000 रुपये पाठवले जाईल अशी पुन्हा घोषणा केल्याने उर्वरित महिलांची सर्वत्र एकच या ठिकाणी धावपळ सुरू आहे। अनेक महिलांनी सदरचे अर्ज हे नजीकच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा केले आहेत, तर अनेक महिलांनी स्वतः हे अर्ज ऑनलाईन भरले आहेत। त्यासाठी महिला वर्गाने तासनतास वेळ घालवला आहे आणि अनेकदा ऑनलाईन अर्ज भरताना सर्व्हर बंदची देखील खूप मोठी अडचण येत आहे। आजही ग्रामीण भागात तशीच परिस्थिती आहे। महिलांना या योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपये शासन देणार आहे अशी घोषणा झाल्याने राज्यातील प्रत्येक गावोगावी महिला वर्गाच्या बँकेबाहेर, आधार केंद्राबाहेर, सेतू केंद्राबाहेर रांगा लागल्याचे दिसून येत आहे। ज्या महिलांनी अर्ज ऑनलाईन भरले आहेत त्यांनी अर्ज भरला एकदाचा असे म्हणत दीर्घ श्वास सोडला असला तरी आता शासनाने भरलेल्या अर्जाची छाननी सुरू केली आहे।
बघा, भरलेल्या अर्जाची छाननी सुरू केली असून या ठिकाणी ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत ते सर्व अर्ज हे इंग्रजी भाषेतून भरलेत का याची तपासणी या ठिकाणी केली जात आहे। ज्या महिलांनी मराठीतून अर्ज ऑनलाईन भरले आहेत ते अर्ज रद्द ठरवले जाणार असल्याची नवीन माहिती समोर आली असून या नवीन समोर आलेल्या माहितीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। याबाबत माणच्या प्रांताधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की शासनाने ही योजना जाहीर केली त्यावेळी त्यांचे निकष काही ठरले नव्हते, त्यानंतर त्यांचे निकष ठरवण्यात आले आहेत, त्यामुळे त्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत। आता ही सदर भरलेल्या अर्जाची जी छाननी आहे ते छाननी करण्याचे काम हे शासनाने ज्या एजन्सीकडे दिले आहे त्या एजन्सीच्या सॉफ्टवेअरला फक्त इंग्रजी भाषेची कमांड आहे, मराठी भाषाच त्यांच्याकडे नाही। त्यामुळे सदर योजनेचे ऑनलाईन अर्ज हे इंग्रजीतूनच भरले जावे। जे अर्ज मराठी भाषेतून भरण्यात आले आहेत ते अर्ज रद्द ठरवले जातील। बघा, सर्वात मोठी अपडेट आहे ही आजच्या घडीला। मला बऱ्याच जणांचे कमेंट होते की मॅडम आम्ही मराठीमधून फॉर्म भरलेला आहे, एडिट देखील केलेला आहोत, आम्हाला पुन्हा संधी नाही। मग त्या सर्व लाभार्थ्यांना मला सांगायचं आहे जे आपण कालच्या घडीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरलेला आहोत त्याच्यामध्ये मराठीमध्ये जरी तुम्ही फॉर्म भरला असेल तर करेक्शन करायची काहीच गरज नाही। जे तुम्ही फॉर्म जे लाभार्थी नव्याने आजपासून अर्ज करणार आहेत त्या लाभार्थ्यांसाठी माझा एक महत्त्वाचा असा संदेश किंवा SMS आहे। इथून पुढे तुम्ही आधार बेसवरती म्हणजे व्यवस्थित इंग्रजीतूनच तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे, तरच तुमचा या ठिकाणी फॉर्म सक्सेस होणार आहे। ही गोष्ट सर्वप्रथम सर्वांनी या ठिकाणी लक्षात जाणून घ्यायचं आहे। मग या अगोदरचे मराठीतले अप्रूव्ह झालेले आहेत तो कालच्या घडीपर्यंत ठीक होता। हर एक दिवसाला या ठिकाणी शासनाच्या या योजनेच्या बाबतीत नवनवीन अपडेट येत आहे, त्यामुळे ही देखील एक नवीन अपडेटच आहे। आजच्या घडीपासून या ठिकाणी इंग्रजीमध्ये तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा, जेणेकरून जे नवीन लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे। जे या अगोदर भरलेले आहेत त्यांच्यासाठी ही सूचना नाही। बघा, आता नवीन मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण बहुतांशी महिलांनी, अंगणवाडी सेविकांनी व सेतू केंद्र चालकांनी सदरचे अर्ज हे मराठीतूनच भरले आहेत, त्यामुळे या सर्वांमध्ये एकच गोंधळ उडाला असून या सर्वांमध्ये मोठा संभ्रम देखील निर्माण झालेला आहे। वास्तविक महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या या योजनेच्या पोर्टलमध्ये मराठी भाषेचा ऑप्शन असल्याने हजारो महिलांनी या भाषेतूनच अर्ज भरले आहेत आणि शासनाला जर इंग्रजी भाषेतून अर्ज स्वीकारायचे होते तर मग मराठी भाषेचा पर्याय ॲपमध्ये कसा काय दिला, पुन्हा प्रश्नचिन्ह असा संतप्त सवाल महिला वर्गातून म्हणजे तमाम महिला वर्गातून या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। तर आजवर भरलेल्या अर्जाचे काय होणार, त्या महिला सदर योजनेसाठी पात्र होणार काय, पुन्हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतोय असाही सवाल महिला वर्ग उपस्थित करीत असून याबाबत योग्य ती माहिती जाहीर करावी अशी मागणी समस्त महिला वर्गातून या ठिकाणी होत आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने जर तुम्हाला म्हणजे शासनाला या ठिकाणी जाब विचारण्यात आलेला आहे संतप्त सर्व महिला वर्गांकडून, जर तुम्हाला इंग्रजी भाषेतूनच आमचा अर्ज जर स्वीकारायचा होता तर मग मराठी भाषेचा पर्याय तुम्ही ॲपमध्ये कसा काय दिला, हा प्रश्न संतप्त सवाल सर्व तमाम महिला वर्गातून या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे। आणि हा देखील प्रश्न अगदी व्यवस्थित अचूक आहे, जेणेकरून तुम्हाला जर इंग्रजीमध्येच या ठिकाणी अर्ज भरून घ्यायचा असेल तर तुम्ही यादी देखील म्हणजे जो संपूर्ण फॉर्म आहे तो देखील तुम्ही इंग्रजीमध्ये देणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं होतं। बघा, घाबरून जायची काहीच गरज नाही। जे कालपासून फॉर्म तुम्ही भरलेला आहात ते ठीक आहे, ते अप्रूव्ह होतील, पण इथून पुढे त्या चुका करू नका। इंग्रजी भाषेतूनच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म सबमिट करावा लागणार आहे। बघा, एकूणच हा महत्त्वाचा असा अपडेट आहे। जास्तीत जास्त जे लाभार्थी अजूनही फॉर्म भरलेले नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जसं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला जास्तीत जास्त लाभ घ्यायचा असेल तर शासन हर नव्याने जे काही बदल करत आहे त्या बदलाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे त्या बदलाला अनुसरूनच तुम्हाला तशा पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। आणि अशाच प्रकारचे आम्ही नवनवीन अपडेट हर रोज तुमच्या समोर वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब
सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।